नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुणे व्लॉग्स या चॅनलमध्ये. काल एम-ए-पी-एचचे पैसे जमा झालेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांचे एप्रिल, मार्च आणि मे या 3 महिन्यामध्ये ज्यांचे क्लेम अप्रूव्हल झाले होते अशा मुलांचे जास्तीत जास्त पैसे जमा झालेत. आणि काही मुलांचे आधी 1-2 महिन्याचे पैसे आले होते आणि बाकीचे पैसे पेंडिंग होते. तर अशा पण मुलांचे सर्व पैसे आलेत किंवा त्यांचे 2 महिन्याचे, 6 महिन्याचे, 4 महिन्याचे अशा प्रकारे त्यांचे पैसे जमा झालेत. पण बरेच मुलं असे आहेत की ज्यांचं एप्रिल किंवा मार्चमध्ये क्लेम अप्रूव्हल आहे पण त्यांना पैसे आले नाहीत. तर त्या सर्व मुलांच्या मनात एक डाऊट आहे की आता बाकीच्या मुलांचे आलेत किंवा आमच्या सोबतचे जे मुलं आहेत त्यांचे पैसे आलेत आणि आमचे पैसे का आले नाहीत. किंवा काही मुलं असे आहेत की ज्यांचे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पण क्लेम अप्रूव्हल झाले आणि त्यांचे पैसे आले आणि आमचे क्लेम त्यांच्या अगोदर अप्रूव्हल आहेत पण तरी आम्हाला पैसे भेटले नाहीत. तर असे बऱ्याच प्रकारचे डाऊट तुमच्या मनात आहेत. तर त्याच्या संदर्भातच आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर क्लेम अप्रूव्हल करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे फॅक्टर असतात. जसं की आता एखाद्याचा मंथली क्लेम आहे, त्याचे मंथली क्लेम 12 क्लेम आहेत पण त्या 12 क्लेमपैकी त्याचा 1-2 क्लेम काही चुकलेले असू शकतात आणि ते क्लेम आरोकडून रिजेक्ट झाले. तर त्याला काय करावं लागेल, ते 2 क्लेम परत रिसबमिट करावं लागतील आणि त्याचे बाकीचे जे क्लेम आहेत ते मार्च, एप्रिल किंवा अशा महिन्यात अप्रूव्हल झालेले आहेत आणि जे 1-2 क्लेम राहिलेले आहेत ते लेट झालेले आहेत, 2, 4, 6 महिने लेट झाले. तर त्यामुळे काय होते, त्याचा पूर्ण क्लेमचा जो डाटा असते तो मागं पुढे होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7 ते 8 आर ओ ऑफिस आहेत आणि जर गव्हर्नमेंटने असं ठरवलं की प्रत्येक ऑफिसच्या 1000 मुलांचे पैसे द्यायचे आहेत किंवा 1000 क्लेमला आपल्याला पैसे द्यायचे आहेत, पण आर ओ जेवढे आहेत तर तेवढंच त्यांचा डाटा वेगवेगळा आहे. म्हणजे जसं पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर या 4 आर ओमध्ये खूप जास्त क्लेम आहेत. तसेच अमरावती, अकोला, नागपूर हे जे आर ओ ऑफिस आहेत त्यांच्याकडे खूप कमी क्लेम आहेत. मग आता समजा जर पुणेमधल्या आर ओकडे 5000 क्लेम असतील आणि गव्हर्नमेंटला 1000च क्लेमचे पैसे द्यायचे आहेत, तर सुरुवातचे जे 1000 पोरं आहेत त्यांनाच पैसे भेटणार. मागचे जे 4000 मुलं आहेत त्यांचे जरी त्यांचे मार्च, एप्रिलमध्ये अप्रूव्हल झाले असतील तरी त्यांना पैसे भेटणार नाहीत. आणि तेच जर समजा अमरावती आर ओचं आपण उदाहरण घेतलं, तर अमरावती आर ओकडे फक्त 900च क्लेम आहेत आणि गव्हर्नमेंटने 1000 मुलांचे पैसे द्यायचं ठरवलं तर तिथल्या 900 क्लेम असणाऱ्या सगळ्या मुलांना पैसे भेटणार. म्हणजे तिथले जे क्लेम आहेत त्यांचे जर मागं पुढे काही मुलं जर समजा 900मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबरमधले जर बसले तर त्यांना पण पैसे येऊन गेले असतील. तर हा एक फॅक्टर इथं असू शकते. माझ्या गव्हर्नमेंटला कुठल्याही गोष्टीला पैसा द्यायचा असला त्यांना सगळ्यांचा विचार करावा लागतो. त्यांना असं नाही चालत की मी पुण्यातले सर्व मुलांना पैसे देऊन टाकतो, नागपूरवाल्यांना देत नाही, अमरावतीवाल्यांना देत नाही, असं नाही. त्यांना पैसे द्यायचे असले त्यांना सर्वांनाच द्यावं लागते. त्यांना सगळ्यांचा विचार करावा लागते. तर मला एक असं वाटतं माझ्या मनात की त्यांनी असं ठरवलंय की 1000, 2000 एक असा आकडा ठरवून प्रत्येक आरोमधून एवढे क्लेम घ्यायचे, त्यांना पैसे द्यायचे. तर ज्यांची अप्रेंशिप पुणे, नाशिक, मुंबई किंवा संभाजीनगर या आर ओच्या मार्फत झालेली आहे, तर इथं काय झालेलं आहे, खूप जास्त प्रमाणात क्लेम आहेत आणि क्लेम खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे ज्यांचे क्लेम शेवटी अप्रूव्हल झाले आहेत तर त्यांचे पैसे थोडेसे मागोपुढे होऊ शकतात. तर याच्यामध्ये घाबरायची काहीच गरज नाही. म्हणजे फक्त या टप्प्यात तुमचे पैसे आले नाही तर पुढच्या टप्प्यात येतील, पण पैसे यायचं सुरूच आहे. आणि सर्वात शेवटी कधी आहे, मार्च महिन्यामध्ये सगळे अकाउंट त्यांना क्लिअर करायचे असतात. तर तुम्ही आता काही 1-2 महिन्याचाच वेळ राहिलेला आहे, तर होऊ शकते पुढच्या महिन्यात पण पैसे येऊ शकतात किंवा मार्च महिन्यात तर फिक्स आहेत. कारण मार्च महिन्यात सगळे अकाउंट त्यांना क्लोज करायचे असतात. त्यामुळे आता एवढे दिवस सगळे थांबलेलेच आहेत तर 1-2 महिने थांबायचं आहे. त्याच्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट असू शकते की जे आर ओ ऑफिस आहेत तिथं जे काम करणारे कार्यकर्ते किंवा तिथं जे ते कर्मचारी आहेत तर त्यांचं रिस्पॉन्स कसा आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. आता बरेच आर ओ असे असतील की तुमचे क्लेम त्यांनी अप्रूव्हल केले पण तुमचा डेटा त्यांनी अकाउंट डिपार्टमेंटला पाठवलाच नाही, असं पण असू शकते. आणि काही आर ओ ॲक्टिव्ह असू शकतात की त्यांनी पटापट क्लेम अप्रूव्ह केले आणि पुढची प्रोसेस अकाउंट डिपार्टमेंटला पाठवून ठेवले, तर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला तर तिथल्या सर्व मुलांचे क्लेमचे पैसे जमा होतील. तर असे काही काही फॅक्टर असू शकतात याच्या जमा होण्याची प्रोसेस जी आहे तर ती मागोपुढे होऊ शकते. पण अजूनही समजा याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी असू शकते की ज्यांचे क्लेम अप्रूव्हल झालेले आहेत त्यांचे पैसे पेंडिंग आहेत पण त्यांचं बँक अकाउंट त्यांनी सीडिंग करून ठेवलं नसेल किंवा त्यांचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह नसेल. बऱ्याच जणांचं मायनर अकाउंट आहे. जे हे प्रॉब्लेम आहेत ना हे कंटिन्यू आहेत. आपण याच्या आधी पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल माहिती सांगितली होती, पण तरीही बरेच मुलं असे आहेत की त्यांनी या गोष्टीकडे अजूनही दुर्लक्ष केलेलं आहे. आता खूप साऱ्या मुलांचे आता परत मला मेसेज येत आहेत की सर आमचं 0-0 दाखवतं आहे, पेमेंट आले नाहीत. किंवा बरेच मुलं असे आहेत की ज्यांचं सीडिंग कोणत्या बँकेत आहे ते माहीत नाही. आता काही मुलांचं वेगळ्याच बँकेत सीडिंग असेल आणि ते चेक दुसऱ्या बँकेत करत असतील, तर हे प्रॉब्लेम अजूनही आहेत. तर या प्रॉब्लेममुळे पण काही मुलांचे पैसे आले नसू शकतात. आता तुम्ही काय करायचं आहे, तुमचं सर्वात आधी तर तुमचं अप्रूव्हल कधी झालं ही डेट तुम्ही कन्फर्म करून घ्यायची आहे की सगळे क्लेम तुमचे अप्रूव्हल झालेत का मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याच्या दरम्यान. जर सगळे अप्रूव्हल झाले असतील तर तुमचं बँक
तुमचं बँक तुमच्या आधारशी लिंक आहे का, या गोष्टीचा तपास तुम्हाला करायचा आहे. ते सगळं असेल तर तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे का. कारण खूप मुलं अशी आहेत की त्यांनी फक्त बँक अकाउंट स्टायपेंड जमा करायसाठी ओपन करून ठेवलं आणि नंतर त्या ट्रान्झॅक्शनच केले नाहीत. तर ते डेट झालं आहे का, त्याची KYC करायची गरज आहे का, ते लक्षात घ्या. आणि बरेच मुलं अशी आहेत की त्यांनी 10वी झाल्यानंतर लगेच ITIत ॲडमिशन घेतली आणि तेव्हा त्यांनी बँक अकाउंट ओपन केलं, ते मायनर आहे. पण त्याला नंतर त्यांनी त्याची KYC करून जशी 18 वर्षाचे कंप्लीट झाल्यानंतर त्याची KYC करून त्यांनी घेतली नाही, त्यामुळे ते अजूनही मायनर अकाउंट आहे. तर त्यामध्ये पण पैसे जमा होतात पण त्याचा विड्रॉल होत नाही किंवा तुम्हाला ते डिपॉझिटमध्ये दिसत नाहीत. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम वेगवेगळे असू शकतात. तर हे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात तर त्या तुम्ही सगळ्यांनी तपासायला पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर तरी जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही RO ऑफिसशी संपर्क साधू शकता. किंवा तुमचं जर पेंडिंगमध्ये असेल तर काही करायची गरज नाही आहे. काही दिवस अजून वाट बघा, 1-2 महिने झाले तर पुढच्या महिन्यात होऊ शकतात किंवा मार्च महिन्यात तर फिक्स आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की प्रोसेस लवकर झाली पाहिजे आणि मी काहीतरी करायला पाहिजे, तर तुम्ही RO ऑफिसला मेल करू शकता किंवा डेक्स10 आपण जो मेल ID दिला होता त्याच्यावर मेल करू शकता. त्यांना कॉल पण खूप जणांनी केलेत, पण कॉलवर कसं असते ते उत्तर देतात, कधी कधी देत नाहीत. पण मेलचं कसं राहते, मेलमध्ये तुम्ही डिटेल्स तुमची माहिती टाकू शकता, तुमची जे डिमांड आहे की सर आमचं असं असं म्हणणं आहे, आमची ही मागणी आहे, तर तुम्ही डिटेलमध्ये मेलमध्ये लिहू शकता. आणि मेलचा रिप्लाय पण तुम्हाला व्यवस्थित येतो. तर थोडा लेट येतं. बरेच मुलं असे असतात की त्यांना लगेच रिप्लाय येते, काही मुलांना महिनाभराच्या नंतर येते, पण रिप्लाय देतात ते. आणि जर समजा रिप्लाय आला नसेल तर तुम्ही परत परत मेल करू शकता. रोजचा 1 मेल 2 मेल जरी तुम्ही त्यांना केलेत तरी कोणत्या ना कोणत्या मेलला ते तुम्हाला नक्कीच उत्तर देतील. आणि अशा प्रकारे तुम्हाला जे तुमच्या मनात जे डाऊट आहेत ते डाऊट तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. आणि अजूनही ज्या मुलांचे क्लेम जर रेक्टिफाय किंवा रिजेक्ट झाले असतील तर त्यांनी क्लेममध्ये काय अडचण आहे त्या अडचणी दूर करून घ्या. आणि त्यासाठी आपले व्हिडिओ आपण खूप सारे बनवलेले आहेत. मंथली क्लेम कसा सबमिट करायचा, इयरली कसा सबमिट करायचा, रेक्टिफाय झालं तर काय करायचं, बँक स्टेटमेंटचा प्रॉब्लेम असला तर काय करायचं, या सगळ्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघून घ्या आणि त्यातले तुमचे जे प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व करा आणि परत रिसबमिट करा. त्यानंतर तुमचं अप्रूव्हल होऊन जाईल. प्रॉब्लेम काही नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्याला फक्त त्यात लक्ष द्यावं लागते. त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर बघितल्या तर आपला क्लेम नक्कीच तिथं अप्रूव्हल होईल आणि सर्वांना पैसे भेटतील. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये माहिती आपल्याला द्यायची होती. आणि तुमच्या मनात जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण प्रत्येकाचं उत्तर देतो. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, याला लाईक करा आणि तुमचा असा सपोर्ट सुरू ठेवा. धन्यवाद.